एक महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेलेले आहेत। आपण पाहतोय सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यामुळे यामागे नेमकं काय कारण आहे या संदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे। इतक्या सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा निवासस्थानी गेलेले आहेत। नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। मनश्री, एवढ्या सकाळीच राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात, काय यामागची कारण आहेत? खरं तर निश्चितपणे भुवया उंचवणारी ही भेट आहे। कुठल्या कारणासाठी नेमके राज ठाकरे हे भेटीला गेलेले आहेत हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये। मात्र ज्या वेळेला ही भेट घेतली जाते ही वेळ सुद्धा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाऊ शकते। कारण एकीकडे शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी आता या आठवड्यात पुन्हा होणार आहे। दुसरीकडे दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची एकीकडे चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर निश्चितपणे त्याचे राजकीय अर्थ हे आता काढले जाऊ शकतात। अगदी निश्चित त्याचे राजकीय अर्थ काढले जाऊ शकतात। पण इतक्या सकाळी राज ठाकरे जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जातात तेव्हा त्यामागे खरंच काही वेगळी कारण आहेत का? सध्या पायाभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित होतोय। आजच अनेक गोष्टी दरड कोसळलेली आहे घाटकोपरमध्ये। त्यामुळे या सगळ्या बाबींवर सुद्धा किंवा नागरी प्रश्नांसंदर्भात सुद्धा ही भेट असू शकते। त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच नागरी प्रश्नांबाबतीत सुद्धा ही भेट असू शकते। इतकंच नाही तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सुद्धा जेन झी आणि जेन अल्फा यांनी आता नागरी प्रश्न हातात घेऊन त्याचे व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही भेट घेतली असू शकते। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो दौरा केलेला होता रायगड मधला, यामध्ये विशेषतः मुंबई गोवा महामार्गाची देखील त्यांनी पाहणी केलेली होती। या पार्श्वभूमीवर काही चर्चा कदाचित ते मुख्यमंत्र्यांशी करू शकतील आणि त्या पार्श्वभूमीवरची ही भेट आहे का हे बघणं महत्त्वाचं असेलच। मात्र अर्थातच जसं आपण बघतोय की जेव्हा राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतायत किंवा शिंदेंना भेटतायत तेव्हा मोठ्या काही ना काही राजकीय घडामोडी या पडद्याच्या मागे घडतायत असं दिसून आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा ठाकरे बंधूंची युतीची चर्चा सुरू होती। त्या दरम्यान सुद्धा राज ठाकरेंनी अशीच एकदा अचानकपणे फडणवीसांची भेट घेतली होती। ती भेट सुद्धा चर्चेत राहिलेली होती। मात्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ती भेट मात्र एका वेगळ्या ठिकाणी झालेली होती, एका हॉटेलमध्ये झालेली होती। आज मात्र स्वतः राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी गेलेले आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे ही भेट भुवया उंचावणारी आहे। काही राजकीय अर्थ या पाठीमागे आहेत का? यासोबतच काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन राज ठाकरे त्या ठिकाणी गेले होते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। यापूर्वी राज ठाकरेंनी नाशिकचा सुद्धा दौरा केलेला होता। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या जी कामं सुरू आहेत त्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते। नाशिकच्या रस्त्यांची परिस्थिती, खड्डे या संदर्भात सुद्धा कदाचित मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करू शकतात। यापूर्वी विद्यार्थी सेनेचा जेव्हा मेळावा झाला तेव्हा सुद्धा राज ठाकरेंनी भाषण केलं होतं। त्यामधून सुद्धा अनेक नागरी प्रश्नांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते। इतकंच नाही तर SIR संदर्भात राज ठाकरे हे सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत। आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना या SIR प्रक्रियेचा भाग व्हायला सांगतायत। त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा ही भेट आहे का अशी शक्यता, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। एकीकडे नागरी प्रश्न आणि इतर बाबी आणि सोबतच राजकीय अर्थ अशा दोन्ही बाबी या भेटीच्या मागे असू शकतात असं राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे। अगदी यावेळी त्यांनी म्हणजे विद्यार्थी मेळावा जेव्हा झालेला होता त्यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केलेला होता। त्याचबरोबर केंद्र सरकारवर सुद्धा जोरदार टीका केलेली होती। त्याचबरोबर एकूण जी शिक्षण प्रणाली आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते। त्यामुळे आजची ही भेट खरं तर कोणकोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात होते? शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जातो का? नीट पेपर फुटी संदर्भात जेनझींनी केलेलं आंदोलन त्या संदर्भात चर्चा होते का? नाशिक असेल, रायगड असेल, तिथल्या खड्ड्यांचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत का? आणि त्या संदर्भात राज ठाकरे स्वतः काही रोडमॅप आणि त्या संदर्भातल्या सूचना किंवा त्या संदर्भातली काही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सकाळीच ही भेट आहे। आताचे 8:30 वाजता, साधारण 8:41 झालेले आहेत आणि या इतक्या सकाळी राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। चर्चेला उधाण आलेलं आहे। झी 24 तासवर आताची मोठी बातमी आपण पाहतोय। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। धन्यवाद मनश्री, आपण दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी।